असं आहे की सत्ताधाऱ्यांनी त्यांचे विषय पास करत असताना विरोधकांना बोलून न दिला हा आरोप जर आत्ता विरोधक करत असतील तर यामध्ये जे विरोधक 2017 ते 22 या सभागृहामध्ये होते आणि जे स्टँडिंग कमिटीला होते त्यावेळेला ज्या प्रकारची या ठिकाणी आंदोलनं झाली, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जी आंदोलनं केली आणि त्यावेळेला स्टँडिंगमध्ये विषय कसे पास होत होते, किती वाजता सभा सुरू व्हायची आणि किती वाजता संपायच्या याचा रेकॉर्ड विरोधकांनी तपासून बघावा। यावेळेला अध्यक्ष स्थायी समितीचे प्रभाकर शिंदेजी प्रत्येकाला बोलण्याची संधी देतात आणि आपलं म्हणणं मांडल्यानंतर ते म्हणणं मान्यच झालं पाहिजे। हा जर विरोधकांचा आग्रह असेल तर मग ठीक आहे, ते कठीण आहे। त्यांनी विरोधात बसण्याची भूमिका घ्यावी, त्यांनी जे काही चुकत असेल त्यावरती सांगावं। शेवटी सत्ताधारी म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही पार पाडतोय आणि विशेषतः गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जे प्रस्ताव मुंबईकरांच्या हिताचे नव्हते ते प्रस्ताव आम्ही फेटाळले। याची जवळपास जर आपण टोटल टॅली केली तर 1200 कोटी रुपयांचे प्रस्ताव हे आपण परत आणले। आज ज्या मनोरीच्या निरक्षारीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा झाली त्या अगोदर हाच प्रस्ताव गारगाईचा देखील आला होता। 11% वाढ होती, आपण ती साधारणतः 1.8 वरती आणून मग तो प्रस्ताव मंजूर केला। हे पैसे आपण का वाचवले तर मुंबईकरांचे पैसे होते। त्यामुळे विरोधक सातत्याने चुकीचं चाललंय हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात। काय चुकलंय हे मात्र सांगत नाहीत। ते त्यांनी मुंबईकरांना सांगितलं तर फार बरं होईल। आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी काम करतोय आणि व्यवस्थित काम चाललंय। विरोधक म्हणतात की नखरेच नगरसेवकांचे की 6 महिन्यापूर्वीच गाड्या दिल्या होत्या तर पुन्हा त्यांना आरामदायी गाड्या पाहिजेत असं विरोधक म्हणतात। असं आहे की एकतर म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की माहिती पूर्ण घेऊन आरोप करणं कधीही चांगलं असतं आणि माझी प्रसिद्धी माध्यमांनाही विनंती आहे, आपणही ज्या वेळेला या बातम्या प्रस्तुत करत असतात त्यातला फॅक्ट्स आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे ही जर जाणून घेतलीत तर फार बरं होईल। बघा, असं आहे की मुंबई महापालिकेमध्ये ज्या समित्यांच्या अध्यक्षांना गाड्या दिल्या जातात या गाड्या देण्याचा प्रस्ताव किंवा देण्याचा अधिकार हा प्रशासनाकडे असतो। यामध्ये महापौर, उपमहापौर, आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, शिक्षण समिती या काही आणि सुधार समिती या विशेष संवैधानिक समित्या आहेत। यामध्ये या समितीच्या अध्यक्षांना काही विशेष अधिकार असतात। आत्ता ज्या प्रस्तावावरची चर्चा सुरू आहे तर महापौरांच्या दालनामध्ये ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला याविषयी ज्यांनी आग्रह केला की मला त्या गाडीत चढायला त्रास होतो आणि ही मागणी ज्या वेळेला केली तेव्हा मी हे नाही लक्षात घेतलं की त्या विरोधी पक्षनेत्या आहेत। मी आत्तापर्यंत या सभागृहामध्ये प्रामाणिकपणे सर्व नगरसेवकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। सभागृह सुरू असताना इथे डॉक्टर्स असले पाहिजेत, कार्डियक व्हॅन आली पाहिजे, सभागृहाचं कामकाज उशिरा चालू नये कारण यामध्ये महिला नगरसेविका असतात, 7 ते 8 वाजेपर्यंत सभागृह संपलं पाहिजे याचा प्रत्यय तुम्हाला बजेटच्याही काळात आला असेल। मी सभागृह नेता म्हणून सर्व नगरसेवकांना बोलायला संधी मिळावी म्हणून मी बजेट लांबवलं, लाईव्ह सुरू केलं की प्रत्येकाला मुंबई शहरातल्या नागरिकांना कळलं पाहिजे। मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय। आज जो काही आरोप करण्याचा विरोधक माझ्यावर प्रयत्न करतायत तर माझा सगळ्यात मोठं जे म्हणणं आहे आणि मला वाईटही या गोष्टीचं वाटलं की ज्यांनी सर्वात प्रथम मागणी केली काल सगळ्यात अगोदर पलटी त्यांनीच मारली। यापुढे मी हे स्पष्ट करतो, विरोधकांनी माझ्याकडे सभागृह नेता म्हणून यापुढे मागणी करताना मला ॲफिडेव्हिटवर लिहून द्यावं लागेल का तुम्ही मागणी करता, सभागृह नेता म्हणून मी भेदभाव न ठेवता तुमची मागणी करतो आणि तुम्ही नंतर पलटी मारता। आणि जर का तुम्हाला मीडिया फुटेज घ्यायचं असेल आणि मुंबईकरांना काही चुकीची माहिती द्यायची असेल तर त्यासाठी गणेश खणकरला निमित्त करू नका। मी आजसुद्धा तुम्हाला चॅलेंजने सांगतो, गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या समितीच्या अध्यक्षांना गाड्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त किलोमीटरचं रनिंग कोणाचं झालं असेल तर ते माझं झालं। याचं कारण मी अनेक वेळेला जवळजवळ 50 ते 60% वेळेला मी बोरिवलीवरून येताना किंवा दैसरला मी ट्रेन पकडतो, मी चर्चगेटला उतरतो आणि इन्कम टॅक्सच्या बाहेर खाऊ गल्लीच्या इथे मी ती गाडी बोलवतो। रोज रात्री जाताना माझी ठरलेली आहे, AC लोकल 7:30ची असते,
8:10ची बोरली फास्ट असते, 8:17ची असते, 8:30ची असते. मी प्रिफर 8:30ला करतो, ती डबल फास्ट असते. मग मी ऑनलाईन तिकीट काढतो, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मला गाडीची हौस नाही आहे. मला ज्या नगरसेवकांनी समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं त्यात पहिले आमच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. मग मला एकच प्रश्न आहे की ज्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी महापौरांना सुरक्षा आहे तर मला सुद्धा सुरक्षा पाहिजे मागितली होती की नाही? महापौरांना बंगला आहे, मला सुद्धा बंगला मिळाला पाहिजे. बंगल्याची मागणी ऑन रेकॉर्ड तुमच्या लाईव्ह चॅनल्सवरती केली होती की नाही? तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवीन बालहट्ट करता आणि मग नंतर तुम्ही मागे हटता. हे बरोबर नाही आहे. मी कालपासून ही टीका होत असताना मला दाखवलं जातं आहे, पण मी एकदा सुद्धा मागे हटलो नाही. कारण मी मुळात काही चूक की कारण माझं एकही पत्र नाही आहे. ना मी लेखी स्वरूपात मागणी केली आहे, ना मी त्यांना भेटायला गेलो होतो की आम्हाला गाड्या पुरवा म्हणून. अजिबात नाही. महापौरांकडे ज्या वेळेला ही बैठक झाली आणि सुरुवात जिथून झाली त्यानंतर मी मागणी मांडली की काही सदस्य जरी म्हणत असतील तर या विषयावरती तुम्ही विचार करा, आम्हाला ह्याच गाड्या द्या. असं मी एकदाही ना मी स्वतः बोललो ना मी कोणाला पत्र दिलं आहे. मी या स्टँडिंग कमिटीमध्ये विषय मांडला होता की जर असा विषय असेल तर नवीन गाड्यांचे प्रस्ताव ज्या वेळेला आले त्यावेळी ऑन रेकॉर्ड आहे माझी मागणी की आपण यापुढे भाडे कराराने गाड्या घेत असताना त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण घ्या. मोदीजींनी आग्रह केला आहे. त्यावेळेला मला हे सांगण्यात आलं की आपण महापौर आणि आयुक्तांना जी गाडी देतो ती गाडी आपण इतरांना देऊ शकत नाही, काही प्रोटोकॉल्स आहेत. मी स्वतः EV गाडी वापरतो आणि मी त्याचं उदाहरण देखील दिलं. EV MGची गाडी वापरतो. आता मी काय ब्रँडिंग करत नाही, पण ती गाडी मी वापरतो त्यामुळे मला अनुभव आणि ती चांगली गाडी आहे. 5 सीटर गाडी, ती काही लक्झुरियस गाडी नाही आहे. मी उदाहरणासहित सांगितलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही या प्रस्तावावर विचार करू. आणि माझं या संदर्भात एकही पत्र नाही आहे, ना मी कधी तुमच्या समोर मागणी केली. माननीय विरोधी पक्षनेत्या जी सुरक्षा महापौरांकडे तसंच माझ्याकडे लावा, त्यांना जी सुरक्षा दिली तीच सुरक्षा माझ्याकडे पुरवा. या पद्धतीचे बालहट्ट सुरू असतात. उपमहापौरांनी सांगितलं मला निवासस्थान मिळालं पाहिजे, यांनी लगेच सांगितलं की मला सुद्धा बंगला मिळाला पाहिजे. आम्ही यातलं काहीही मागितलेलं नाही. आम्ही मुंबईकरांच्या सेवेसाठी इथं आलेलो आहोत. निखालसपणे चुकीचा आरोप आणि चुकीच्या पद्धतीनं बातमी चालवली जाते आणि मुळात ज्यांनी मागणी केली त्यांनीच काल त्याचा 360 डिग्री U-टर्न घेतला, पलटी मारली. हे योग्य नाही. आम्ही चुकत असू तर तुम्ही नक्कीच हे लक्षात आणून द्या. पण या पद्धतीनं दुसऱ्याला शब्द देतो, आपण चर्चा करतो, ती खोटी ठरवून सगळं काही मुंबईत आलबेल नाही हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो अत्यंत चुकीचा आहे. हे बरोबर नाही आहे. कोणी मुंबई महानगरपालिकेमध्ये घरं मागते, बंगले मागतायत, गाड्या मागतायत आणि दुसरीकडे बघायला गेलं तर महापौर बंगला जो आहे त्याच्या बाहेर रस्त्यावर बॅरिकेड्स लावून तो रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलाय. नागरिकांनी तिथून जायचं नाही, पार्किंग करायची नाही असाच एक मेसेज दिला जातोय. कसं पाहताय? यालाच धरून आधी ताज हॉटेलला देखील याच कारणांमुळे नोटीस पाठवली होती 22 कोटींची. आता विरोधक असं म्हणतात की मग महापौरांना कोणी नोटीस पाठवायची, रस्ता वापरतात, बॅरिकेड्स. बघा, मला हा काही विषय माहिती नाही. प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून मला विषय कळला, मी याची माहिती घेईन आणि त्यातल्या त्यात जर विरोधक आरोप करत असतील तर विरोधकांनी आत्ता ज्या बंगल्यामध्ये महापौर राहत आहेत तो बंगला आपण कशा परिस्थितीमध्ये महापौरांना दिला, दादरला जे निवासस्थान होतं ते आपण सोडलं आणि महापौर इथे राहत आहेत, त्यावेळेला ज्या ज्या कमेंट्स पूर्वीच्या महापौरांनी केलेल्या आहेत त्या एकदा आपण तपासून बघा. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. पण बॅरिकेड्स लावलेले रस्त्यावर, पार्किंग करू नये असा रस्ता अडवलाय. असं आहे की मला या विषयातली प्रामाणिकपणे माहिती नाही आहे. तुम्ही मला आत्ता सांगितलं, मी त्या विषयाची माहिती घेतो. असा रस्ता अडवणं हे काही नियमाला धरून नाही हे मी तुम्हाला सांगतो. तो का अडवलाय, तिथे नेमकं काय काम सुरू होतं का काय होतं हे काही मला याची पूर्णतः अजिबात माहिती नाही आहे. त्यामुळे मी याच्यावर काही कमेंट करणार नाही. दुसरीकडे बघायला गेलं तर मुंबई शहरात वाहतूक कोंडी होती आणि ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिका पुढील 30 वर्षाचा विचार करून मल्टीमोडल बोगदे राबवणार आहेत. त्यासाठी कंत्राटदार देखील नेमलेले आहेत. लवकरच अहवाल पालिकेकडे तयार येईल अपेक्षित आहे. तर कसं पाहता याकडे? खरंच ही वाहतूक कोंडीतून सुटका होईल की पालिकेचा जो वायफळ खर्च होतोय तोच यावर पुन्हा होईल? बघा, मी तुम्हाला आज सकाळचं उदाहरण देईन. मी आज सकाळी 8:30 वाजता निघालो आणि काल गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांना होतो. अक्षरशः 2 तास 20 मिनटं मला या सभागृहात यायला लागली. आणि ज्या पद्धतीची वाहतूक कोंडी असते ही, म्हणजे जो या
कोंडीतनं प्रवास करतो ती त्यालाच माहिती आहे. जी उपनगरामध्ये विशेषतः राहतात त्यांना रोजचा हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई शहरामध्ये आत्ता वाहतूक कोंडीतनं सुटका होण्यासाठी एक ज्याला मास्टर प्लॅन म्हणू शकतो त्यापैकीच 2 जे आत्ता बोगदे तयार करण्याचं काम सुरू आहे, गोरेगाव ते मुलुंड आणि मागाठाणे ते दैसर, प्लस मुंबईमध्ये आता नवीन कोस्टल रोडचं काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता गेल्या काही वर्षामध्ये दक्षिण मुंबईतली जी ट्रॅफिक आहे ही आत्ता 0वरती आलेली. याचं कारण थेट आपण नरमन पॉईंटवरनं निघालो की बँड्राला जातो आणि मग वांद्रेवरनं जी काही ट्रॅफिक लागते ती रोज आपण बघतो. त्यामुळे ही काळाची गरज आहे. ही जर आपण केली नाही तर मुंबई ज्या पद्धतीनं वाढते आहे त्या वाढत्या मुंबईला जर वेग द्यायचा असेल, मुंबई शहरातून कोणीही व्यक्ती एका टोकापासून दुसरीकडे जात असताना 1 तासामध्ये जावी अशी जर संकल्पना असेल तर हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आजच याची मुहूर्तमेढ रोवण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं ही मुंबईकरांची गरज आहे आणि हे करणं अत्यावश्यक आहे. आता जर बघायला गेलं तर गणेश उत्सव जवळ आलेला आहे. मुंबई महानगरपालिका रंग आणि माती देण्याचं काम करते, मात्र उशीर झाला याला कुठेतरी आणि मूर्ती देखील तयार आहेत विक्रीसाठी. असं आहे की ज्या ज्या वेळेला इच्छा आपण दर्शवतो आणि चांगलं काम करतो तर त्याला उशीर कधीच होत नाही. मूर्त्या रंगवण्याचं काम जे मला माहिती आहे शेवटचं फिनिशिंगचं काम हे शेवटच्या आठवड्यात केलं जातं. ज्याला मूर्त्यांचं शेवटचं काम असतं त्याचे डोळे रंगवणं आणि बाकी चेहरा वगैरे हे काम हे अगदी शेवटच्या आठवड्यात केलं जातं आणि ऑलरेडी मुंबई महापालिकेने रंग वितरित करायचं काम केव्हाच सुरू केलेलं आहे. प्रस्तावही आम्ही केला, त्यामुळे चांगलं काम आहे. माती आणि रंगच पोहोचला नाहीये, स्वतः मूर्तिकार अशी तक्रार करतायत. करत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही नक्की मदत करू त्यांना. मुंबई महापालिका प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवते आणि काही जणांपर्यंत गेलं नसेल तर ते देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. शहरातले जे समुद्र किनारे आहेत त्याच्या किनाऱ्यांवर अजूनही कचरा पाहायला मिळतो. कचरा असेल, थर्माकॉल असेल, प्लास्टिक असेल, असं संपूर्ण आहे. महापौरांचं देखील दुर्लक्ष होतंय. पालिकेचे कर्मचारी 2 शिफ्टमध्ये काम करतायत. नक्की करतायत काय? अमित साटम यांनी देखील जुहू समुद्रकिनारी पाहणी केलेली होती. त्यांनी सांगितलं होतं हा समुद्रकिनारा आहे, याचवरती आम्ही मशीन बसवलेले आहेत बऱ्याच, त्यामुळे हा कचरा जो आहे तो निघून जाईल. परंतु अजूनही परिस्थिती तशीच पाहायला मिळते. परिस्थिती आहे तशीच पाहायला. बघा असं आहे की मुंबई महापालिका काम करत नाही का, तर काम करते आहे. पण ही वस्तुस्थिती आपण का समजून घेत नाही. मी सभागृहामध्ये याविषयी बोललो होतो, हे आपण ऐकलंही असेल की जोपर्यंत मुंबईमध्ये प्लास्टिकवरती आपण आळा घालत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. मुळातच मुंबई शहरामध्ये नाल्यांमध्ये कचरा फेकण्याचं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढतं आहे. जी दत्तक वस्ती योजना आहे त्याचं रिफॉर्मेशन सुरू आहे आणि काही दिवसातच त्याची आता नवीन जी काही आम्ही ज्याला म्हणू शकतो यादी किंवा नवीन स्वरूपात आम्ही मुंबईकरांसमोर आणतो आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. मी हे प्रामाणिकपणे सांगेन की समुद्रकिनारे स्वच्छ व्हावेत याकडे कोणाचं काही दुर्लक्ष झालेलं नाही, आम्ही काम करतो आहे. पण ज्या प्रमाणात हा कचरा फेकला जातो आहे हे दुर्दैव आणि मुंबईकरांनी यातून बोध घ्यावा. न्यायालयानं रस्त्यावरती थुंकणं किंवा कचरा टाकणं याबाबत जे काही सांगितलं आहे अगदी त्याच पद्धतीनं मुंबईकर म्हणून आपण नाल्यांमध्ये जोपर्यंत कचरा टाकण्याचं आपण थांबवणार नाही तोपर्यंत समुद्रकिनारे हे असेच प्रदूषित होत राहतील. हे आपली जबाबदारी म्हणून आपण केलं पाहिजे. खंडकर साहेब, तुम्ही सभागृह नेते आहात, मुंबईकरांचे प्रश्न तुम्ही वारंवार मांडत आलेला आहात. तुम्ही विनंती कराल महापौरांना जो त्रास आता सामान्य नागरिकांना होतोय बॅरिकेड्स लावल्यामुळे आणि पैशाची उधळपट्टी होते असं सामान्य नागरिकच म्हणतायत की आधी गाड्या घेतल्या पुन्हा गाड्या घेत आहेत, तुम्ही विनंती कराल या दोन्ही गोष्टीवरती की बॅरिकेड्स काढावं किंवा मग याच्यावरती फेरविचार व्हावा गाड्या नव्या घ्यायच्या प्रस्तावावरती, तुम्ही विनंती कराल? मला परत तुम्ही प्रश्न विचारताय. मी मगाशीच म्हणालो की तथ्य समजून तुम्ही प्रश्न विचारलात तर तुमचं मनापासून अभिनंदन करेन. महापालिका गाड्या विकत घेत नाही. परत एकदा सांगतो, महापालिका या गाड्या भाडे तत्वावर घेत आहे. काही गाड्या या 5 महिनेच झालेत भाडे तत्वावर घेऊन, पुन्हा एकदा भाडे तत्वावर का घ्यावं लागते? गाड्या आहेत, पैशाची उधळपट्टी असं सामान्य नागरिक म्हणतात. तर तुम्ही हा जो उधळपट्टी जी होते पुन्हा भाडे विकत घेतलं का किंवा भाडे तत्वावरती घेतलं काय, एकच झालं. पैशाची उधळपट्टी होते असं सामान्य नागरिक म्हणतात. यातला अजून एखादा प्रश्न असेल तर तो विचारून घ्या, मग मी उत्तर देईन. जुहू समुद्रकिनारी यामध्ये 16 गाड्या अजूनही प्रशासनाकडे कमी आहेत. त्यामुळे अजूनही 16 गाड्यांची कमतरता आहे आणि ते आता गाड्या घेणारच आहेत. दर 6 महिन्याने आमच्याकडे याचे प्रस्ताव नवीन गाड्या वेट लीजवर, म्हणजे वेट लीजवर याचा अर्थ असा आहे की गाडी ही भाडे तत्वावर घेतली जाते, त्याचं इंधन
आणि त्याचा ड्रायव्हर हे महापालिकेच्या वतीने दिलं जातं. या गाड्या ज्या आम्हाला दिलेल्या होत्या, या गाड्या जानेवारी महिन्यामध्ये ज्या गाड्या त्यांनी घेतलेल्या होत्या त्यातल्याच 5 गाड्या त्यांनी आम्हाला दिल्या. मी परत एकदा सांगतो, आम्ही कुठलीही गाडी नवीन आम्हाला पाहिजे म्हणून मागितलेली नाही. दुसरी बाब, अजूनही मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या महापालिकेला जेवढ्या गाड्यांची आवश्यकता आहे हे दर 6 महिन्याने नवीन यातले फेरफार केलेले टेंडर येत असतात. यात आमचा सहभाग नाही. हे प्रशासनाची अंतर्गत बाब आहे. दुसरी बाब, मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी जर करायची असती तर 1200 कोटी रुपये आम्ही जे टेंडर रद्द केले ते आम्ही केले नसते. शिक्षण खात्यातलं जे काही वस्तू खरेदी ते जेम पोर्टलवरती खरेदी करून 46 कोटी रुपये वाचवण्याची धडपड आम्ही का केली? आम्ही 4 बैठका घेतल्या की शैक्षणिक वस्तू यापुढे ज्या खरेदीदारांकडून चढ्या दरानं येत होते त्या घ्यायच्या नाहीत, आपण त्या जेम पोर्टलवरनं घेऊया. आम्ही त्यामागे 4 बैठका घेऊन किती माथापच्ची केली ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा जो काही नॅरेटिव्ह पसरवतोय, बरं त्यातल्या त्यात एक आमच्या सन्माननीय नेत्या आहेत, थोडासा अंधार पसरला आहे त्यांच्या बुद्धीला. काल त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मुंबईतल्या नगरसेवकांना गाड्या कशासाठी हव्यात. त्यांनाही मुळात माहिती नाही की गाड्या ह्या नगरसेवकांना दिल्या जात नाहीत. मी सुद्धा आज सभागृह नेता आहे. मी उद्या नगरसेवक नसलो तर मला कोण गाडी देणार आहे आणि कशासाठी देणार आहे? हा काही मुंबई महापालिकेत हा प्रघात नाही आहे. परत एकदा सांगतो, मुंबईकरांच्या या सभागृहात आम्ही आल्यानंतर जानेवारीत ज्या महिन्या गाड्या घेतल्या होत्या त्याच त्यांनी आम्हाला दिल्या. ना आम्ही विचारायला गेलो होतो ना मागायला गेलो होतो की कुठली गाडी देणार आहात. माझा सरळ तुमच्या माध्यमातून एक सांगणं आहे की सन्माननीय विरोधक जे तुम्हालाही सांगतायत आणि मुंबईकरांनाही सांगतायत, तर किशोरी पेडणेकर आपण महापौर असताना आपण कुठली गाडी वापरली ते एकदा मुंबईकरांना सांगावं. आपण ज्या गाडीतनं क्रिस्टा किंवा इनोवा किंवा हायक्रॉस गाडीच्या ज्या गाडीतनं आपण प्रवास केलात तो प्रवास आपण का केलात हे जरा एकदा मुंबईकरांना सांगा. दुसरी बाब, एक काळ असा होता मुंबई शहरामध्ये आयुक्त, महापौर, स्थायी समिती, विशेष समित्यांचे अध्यक्ष एकाच प्रकारची ॲम्बॅसेडर गाडी वापरत होते. त्यावेळेला काय होता हा प्रकार जरा एकदा किशोरी पेडणेकर आणि विरोधक जे तुम्हाला सांगतायत, मुंबईकरांना सांगतायत, त्यांनी सांगावं. हा काय आमचा विषय नाही आहे, हा प्रशासनाचा विषय. आणि दुसरी बाब, या मुंबई महापालिकेत समानता आणायचीच आहे ना, तर मी आज तुमच्यासमोर सांगतो की या मुंबई महापालिकेत आयुक्त आणि महापौर सोडले तर मग बाकी अतिरिक्त आयुक्तांकडे हायक्रॉस गाड्या आहेत, काही DMCकडे होंडा सिटीच्या गाड्या आहेत, काही जणांकडे त्याच्याही पलीकडचं मॉडेल आहे. आता ही जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा मला कळलं की आम्ही या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही, कारण आम्ही कधी मागायलाही गेलो नव्हतो. मग ही असमानता का? मुंबई महापालिकेत प्रत्येक अधिकाऱ्याला एकच गाडी द्या. आणि नवीन प्रस्ताव आहेत त्यांनी आणलेले आहेत, आम्ही आणलेले नाहीत की आम्ही कोणाला. मी आताही परत सांगतो, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी तुम्हाला जर का माझं एखादं पत्र दिलं असेल तर ते मला द्या, कारण मी शोधतोय मी अशी मागणी कधी केली होती. त्यामुळे तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही स्वतः सांगताय सर की पालिकेचे पैसे वाचवले जात आहेत, मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी केली जात नाही, शैक्षणिक खात्यातले पैसे वाचवलेत, मात्र अजूनही मुलांपर्यंत शैक्षणिक वस्तूच पोहोचलेल्या नाही. मुलं शैक्षणिक वस्तूंपासून वंचित आहेत. असं आहे, जेम पोर्टलद्वारे साहित्य खरेदी केलं. असं आहे, मला शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य मिळालेली तारीख आणि वार जर आपण त्या वर्षीची जर एखादी दिली इतिहासातली तर फार बरं होईल. आम्ही याच्यावरती लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक वर्षी शालेय साहित्य देण्यामध्ये एक 15 दिवस, 20 दिवस, महिना, कधी कधी तर 2-2 महिने उशीर झालेला आहे. काही कारणामुळे विषय होत असेल आणि मी तुम्हालाही विनंती करतो, पहिल्यांदा जेम पोर्टलवरनं आपण साहित्य मागवलं आणि पहिल्यांदा आपण हिंमत केली. यावर्षी आम्ही मार्चमध्ये आलो, पुढच्या वर्षी याच्याविषयी चर्चा करण्याची गरजही लागणार नाही. जेम पोर्टलमध्ये केलं म्हणजे जो घोटाळा केला असं ज्यांना वाटत असेल तर ते त्यांच्या बुद्धीची मला कीव आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.